श्री स्वामी समर्थ. चैत्र दर्श अमावस्या प्रारंभ दिनांक 16/4/2026 रोजी, वार गुरुवार, वेळ रात्री 8:12 चालू होत आहे व अमावस्या समाप्ती दिनांक 17/4/2026, वार शुक्रवार, वेळ संध्याकाळी 5:22 समाप्ती होत आहे. अमावस्याच्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून द्यावा. अमावस्येला करावयाची विशेष सेवा. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यास साबण लावू नये. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरात वाईट शक्ती, करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. नंबर 3. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवीदेवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. नंबर 4. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा करावा. नंबर 5. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर फिनेल टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. नंबर 6. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. नंबर 7. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहरीवर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकवून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. नंबर 8. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. अमावस्येच्या आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासुक्त 11 वेळा, गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. हिरण्यदान ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच करावा हा उपाय. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजता दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा.
शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. श्री स्वामी समर्थ.